सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला कोणांची संख्या काढायची आहे. तर कोणांची संख्या काढत असताना अगोदर हे मोजून घ्या किंवा याला नंबर द्या. तर यामध्ये आपल्याला 1 लिहिता येईल, इथे 2, 3 आणि 4. मग 1 ते 4 ची बेरीज करा. 1 ते 4 ची बेरीज आपल्याला अशी पण करता येईल की जो शेवटचा अंक आहे 4 आणि या पुढील अंक 5/2. ठीक आहे. तर 2 ने 4 ला भाग जातो, 2 चा भाग बसतो आणि 5 गुणिले 2 10. तर संख्या लहान असतील तर आपण अशी बेरीज करू शकतो की 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 यांची पण बेरीज किती येणार 10. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. पण जर संख्या जास्त असतील तर मग हा पर्याय निवडायचा. म्हणजे आता समजा आपल्याला 1 ते 20 ची बेरीज करायची. आपल्याला 1 ते 20 यांची बेरीज करायची असेल तर शेवटचा अंक कोणता आहे 20. 20 गुणिले त्या पुढील अंक 21/2. ह्या पद्धतीने बघूया पुढील गणित. एक सायकल 1200 रुपयाला खरेदी केली, म्हणजे खरेदी किंमत आहे 1200 रुपये, 1200. खरेदीनंतर दुरुस्तीसाठी तिला 300 रुपये खर्च केला, म्हणजे हा खरेदीमध्येच मिळवावं लागेल 300 रुपये. याचा अर्थ एकूण खरेदी किंमत ही होईल 1500 रुपये. त्यानंतर ती सायकल 1000 रुपयाला विकली. विक्री किंमत आहे 1000 रुपये इथे. आता घेतली कितीला 1500 ला आणि विकली कितीला 1000 ला. तर या ठिकाणी निश्चितच काय होणार तोटा होणार. आणि हा तोटा म्हणजे 1500 वजा 1000, तर तोटा किती येईल 500 रुपये येईल. मग आपल्याला विचारलं काय की हा जो होणारा तोटा आहे हा खरेदीच्या किती पट झाला. आता पट काढत असताना खाली छेदामध्ये काय देणार आपण नेहमी खरेदी किंमत. इथे खरेदी किंमत किती आहे 1500 आणि झालेला तोटा किती आहे 500. बघा 500 ची किती पट 1500 3 पट. किंवा आपण 2 स्टेप कट करून 2 शून्य कट करून सुद्धा लिहू शकतो. 2 शून्य कॅन्सल झाल्यानंतर वर 5 आणि खाली 15, म्हणजे 5 1 5 आणि 5 3 15. 1/3 पर्याय क्रमांक सी. बघूया पुढील गणित. रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. जॉर्जला रहीमपेक्षा 50 गुण कमी मिळाले. तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे. तर जॉर्जला किती गुण मिळाले. आता रहीमला दिनेशपेक्षा, मग आपण दिनेशला एक्स पकडूया. या ठिकाणी आपण दिनेशला एक्स घेऊया. म्हणजे दिनेशला किती गुण आहेत एक्स गुण आहेत. त्यानंतर आपण रहीमचे लिहू शकतो. जर दिनेशला एक्स पकडलं तर रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक आहेत. मग दिनेशचे एक्स आणि 10 गुण अधिक म्हणजे एक्स 10. आणि जॉर्जला रहीमपेक्षा, आता जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. मग रहीमला मिळालेले गुण किती आहेत एक्स अधिक 10. मग रहीमचे एक्स अधिक 10 आणि इथे कमी आहे. ठीक आहे, कमी आहे म्हणजे वजा. वजा किती कमी मिळाले 25. आता तिघांच्या गुणांची बेरीज 235. तिघांच्या म्हणजे आता दिनेशचे किती आहे एक्स आहे. त्यानंतर रहीमचे एक्स अधिक 10 आणि जॉर्जचे आहेत एक्स अधिक 10 वजा 25. या तिघांच्या गुणांची बेरीज दिलेली आहे 235. ठीक आहे. आता एकूण एक्स किती आहेत. या ठिकाणी एक आहे, इथे एक आहे आणि इथे. म्हणजे एकूण एक्स ची संख्या झाली 3x. तर इथे 3x लिहा. बरोबर. हे 10 आणि हे 10 किती होणार 20. ठीक आहे. 3x अधिक 20 बरोबर नाही. 3x अधिक 20 वजा 25 आणि बरोबर 235. मग आपल्याला फक्त एक्स ची किंमत काढायची. मग सुरुवातीला जे वजा 25 आहेत ते पलीकडल्या बाजूला गेल्यावर काय होतील अधिक 25 होतील. म्हणजे 235 अधिक 25. आता यांची जर बेरीज केली आपण तर 5 अधिक 5 10, 10 शून्य हात चाला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 आणि हे 2 260. मग परत
इथं अधिक मध्ये 20 आहेत, हे 20 तिकडे वजा होतील. ठीक आहे, चला आता इथे 3x हे अधिकचे 20 तिकडे जाऊन वजा होतील, म्हणजे 260 वजा 20. याचा अर्थ 260 मधून 20 गेले, मग 3x बरोबर किती राहिले? 260 वजा 20 म्हणजे 240. 240. मग आता x ची किंमत काढायची असेल तर हे जे 3 आहेत हे गुणाकारामध्ये, मग तिकडे 240 ला भागाकारामध्ये जातील. ठीक आहे, म्हणजे 3 ने या 24 ला भाग द्या, भाग बसतो 8 चा म्हणजेच 80 चा. आता इथे x ची किंमत किती आलेली आहे? 80 आलेली आहे. आपल्याला आता तिघांचे मार्क, तिघांचे गुण काढता येतील. जर दिनेशचे गुण विचारले असते तर आपण काय केलं असतं? दिनेशचे गुण दिले किती आहेत? x. x ची किंमत किती आहे? 80. म्हणजे दिनेशचे गुण झाले 80. आणि रहीमचे काढत असताना रहीमचे काय? x अधिक 10 म्हणजे 80 अधिक 10 90. ठीक आहे, आणि आपल्याला विचारलेले आहे जॉर्जचे, तर जॉर्जचे आहे x अधिक 10 वजा 25. मग x ची किंमत आहे 80 अधिक 10 वजा 25. मग 80 आणि 10 90. 90 वजा 25 करा. 90 वजा 25 म्हणजे 65. ठीक आहे, अशा प्रकारे आपण x ची किंमत एकदा काढली तर तिघांचे गुण आपल्याला काढता येतील. आता यानुसार या पर्यायाचं उत्तर झालं बी. आता क्रॉस चेक आपण करूया. रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक आहेत. ठीक आहे, मग दिनेशला 80 आहेत तर रहीमला 90 आहेत. बरोबर. आणि जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी आहेत. जॉर्जला किती आहेत? 65. रहीमला 90. 90 वजा 25 बरोबर 65. धन्यवाद.